सांगितलं उठू नका म्हणून? तुम्ही झोपून राहा बघू. अहो ऐका ना. अहो मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही झोपून राहा म्हणून. मला काही होत अहो, नाही, ऐका ना. तुम्हाला मी काय सांगितलंय, तुम्ही झोपून राहा बघू. हे बघा, तुमचं रक्त घेतल्याशिवाय टेस्ट करता येणार नाही. अहो ऐका ना, मी ठीक आहे. अहो पेशंट तुम्हाला नको सांगते, तुम्ही ऐकत का नाही घ्या? मी माझं काम करते. प्लीज मॅडम मला समजून घ्या. तुमच्यासाठी टेस्ट या गरजेच्या आहेत. तुम्ही झोपा बघू. मी सांगते म्हणून झोपा. झोपा. 2 मिनिटं, मला जरा आईशी बोलू दे ना. हो. आई, अगं झोप तू. ते दे म्हणतात रक्त, तर देऊन टाक ना. अगं आर्या, अगं तू म्हटली म्हणून आपण हे सगळं नाटक करतोय ना. आणि अगं आता हे रक्त, अगं नाही. अगं आई, हे बघ, आता आपण इथपर्यंत आलोय की नाही, आणि तू असं केलंस तर त्यांना शंका येईल ना. तुला दया येत नाही का ग माझी? अगं तुला माहिती आहे ना, मला ते सुई आणि रक्ताची किती भीती वाटते अगं. आई, हे बघ, आता सगळं जुळून आलंय की नाही, आणि तू असं वागलीस तर हे बघ, फक्त आजचा दिवस. यापुढे ना मी तुला कधीच काही सांगणार नाही. आई, फक्त 2 मिनिटाचं काम आहे ग, प्लीज. 2 मिनिटाचं? अगं तुझ्यासाठी अजून काय काय करायला लागणार देव जाणे बाई. आई, आता तर फक्त तू रक्तच दे. नर्स, या तुम्ही इकडे. हे बघा, तुम्ही तिकडे बघा. बघा बघा. हा, काही होणार नाही. बघा. झालं झालं झालं. तिकडे बघा. झालं. चल. ओके. बघ, आई, काय झालं का नाही ना? उगाचच कालवा करत असतेस. आर्या, आता हे एवढं सगळं करून ना अर्जुन तुझा झाला नाही ना, तर बघच. आई, काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी ना थोडं सहन करावं लागतं. मी बाहेर थांबते. हं? अर्जुन, अरे तू आणि घरचे सगळे होते ना, म्हणून हे सगळं निभावून गेलं. मी सकाळी एवढी घाबरली होती ना, मला काहीच सुचत नव्हतं. अरे होतं असं होतं, असं अचानक काहीतरी घडलं ना की असं होतं. अर्जुन, मी कुठे अडकली ना तर मला सगळ्यात आधी तू आठवतोस, आणि मला माहिती आहे माझे सगळे प्रश्न तू सोडवू शकतोस. अर्जुन, थँक्यू. हे बघ, तू आज नसतंस ना तर मला नाही माहिती काय झालं असतं. आर्या, काकू होतील बऱ्या, नको काळजी करू. हो, पण मी तुला मिठी मारली ते आवडलं नाही का? नाही नाही, असं नाही काय. आर्या, भाऊजी कधी आलात तुम्ही? आर्या, आईला बरं आहे का ग? आत्ताच डिस्चार्ज मिळाला. थोडी थकली आहे, पण आता बरं वाटतंय. बरं भाऊजी, माझा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही हातपाय धुवून घ्या, म्हणजे मी जेवायला वाटते लगेच. हा अर्जा, अरे अप्पीचा फोन आला होता. अमोल अजून घरी पोहोचला नाही. तू कुठं बोलवलं होतं त्याला? अमोल अजून घरी गेला नाही म्हणजे दिवसभर अमोल एकटाच बाहेर होता का काय? हो. अमोल त्याच्या बाबांची वाट बघत बसला होता बागेत एकटाच. आणि त्याचे बाबा इतके बिझी होते की त्यांना साधं फोन करून सांगायलाही जमलं नाही की बाळा मी कामात आहे, मला नाही जमणार यायला. अगं आपण ना भाऊजी सकाळपासून खूप गडबडीत होते. अगं 1 मिनिट ताई, मी अर्जुनच्या कामाबद्दल बोलतच नाही. तिथे माझा मुलगा उपाशी बसला होता एकटा दिवसभर. कोणासाठी? तर त्याच्या बाबांनी त्याला प्रॉमिस केलं होतं की मी तुला फिरायला घेऊन जाईल म्हणून. अप्पे, अमोल बरा आहे का? कामाची गडबडीत सगळं. गडबड? एवढी कसली गडबड होती अर्जुन तुला की तुझ्या मुलाला सांगून सुद्धा तू त्याला भेटायला गेला नाहीस? अपर्णा,
आर्याच्या आईला मेडिकल इमर्जन्सीमुळं अर्जुनला त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागलं, त्यामुळं सराव तुम्ही समजून घ्या ना एकदा. अमोलला किडनॅप होऊन किती दिवस झाले? आत्ताचीच गोष्ट आहे ना? ही सगळी खेळणी, सगळे गिफ्ट्स मी तुझ्यासाठी घेऊन यायचो. आणि आज मला कळतंय देवानी जाणून बुजून तुला तुझ्या आई बरोबर ठेवलं, माझ्या बरोबर नाही. बरोबर केलं ते, बरोबर केलं. माणूस जवळ असल्यानंतर त्याची कदर करता येत नसेल, या खेळण्यावरच्या प्रेमाचं काय करायचंय? अमोल बाळा, सॉरी, मी आज तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण नाही करू शकलो ना, सॉरी. अरे पण माझ्या मनात पण नाही आलं की तिकडे तू एकटा असशील, उपाशी असशील, उन्हात असशील. एक बाप म्हणून कमी पडलो मी आज. तिचं चिडणं पण साहजिक आहे ना, चिडणारच ना ती. आर्याच्या आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, ठीक आहे, ठीक आहे ना, तसं कळवायला पाहिजे होतं ना मी अमोलला. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता, काहीतरी. इथं पण कमी पडलो मी. अमोल बाळा, मला माफ करा प्लीज. वा अर्जुन वा. सांग ना अर्जुन, म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होतास ना तू? यात तसं नाही. आणि बघ, जे काय झालं त्यामध्ये चूक तर माझीच होती ना. तुझी कसली चूक? अरे बघ, तुझ्या आईला बरं वाटतंय हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करायला पाहिजे होती. अप्पी बोलली ते बरोबरच आहे. अप्पी 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 अर्जुन, बस कर रे अप्पी पुराण. आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर असते का? तू त्याला तिकडे बोलून इकडे काय मजा मारत होतास? सांग ना, मजा मारत होतास का तू इकडे? यात तसं नाही. हे बघ अर्जुन, तू माझ्या आईला हॉस्पिटलला घेऊन गेला होतास, तुझ्या होणाऱ्या बायकोच्या. आणि हे तू अप्पीला बोलला नाहीस ना, याचं वाईट वाटलंय मला. अरे आहे बघ, अमोलला फिरायला मी घेऊन जाणार होतो, त्याला तिकडे बागेमध्ये मी बोलवलं होतं. अर्जुन, अजूनही तुला तीच बरोबर वाटतेय. अरे इकडे काय काय नाही बोलून गेली ती, जर काहीच बोलला नाहीस. आणि मी बोलत होती तर मलाही गप्प केलंस. हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. तुला अमोलसाठी जो त्रास होतोय ना, तो कळतोय मला. पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना, मग तू कसा काय वाईट? तू चुकीचा नाहीच आहेस. आणि साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास तू? की मागचं सगळं सोडवून मला नव्याने सुरुवात करायची आहे. मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये. हे बघ, त्या मागच्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत का? आणि आज अमोल दिवसभर बाहेर होता, एकटा होता, उपाशी होता माझ्या. अरे ठीक आहे ना, तो बाहेर असेल म्हणून काय तू मला आणि आईला सोडून जाणार होतास? अर्जुन, तुला कळतंय आपला ना साखरपुडा झालाय. आणि माझ्या आईला बरं नसताना ना मी हक्काने तुझ्याकडे आली, का तर आपण लग्न करणार आहोत. एक मिनिट, माझ्याशी लग्न करण्याचा तुझा निर्णय ठाम आहे ना? म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी हवी आहे ना? अर्जुन, मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर दे. काय बोलू मी? अरे आता हे सगळं झालं ना, त्यामध्ये माझी चुकी आहे एवढं म्हणायचं मला फक्त. याचा अर्थ असा नाही ना होत की अप्पी मला परत माझ्या आयुष्यात पाहिजे. बघ आर्या, तू बोलतीस ती कळतंय मला, अशी चूक परत नाही होणार. अहो माझा ऐका, हा सगळा त्या अर्जुन दादा आणि त्यांच्या घरच्यांचा डाव आहे. हे मी तुम्हाला मागं पण बोलले होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. पण आता तरी लक्षात घ्या. अगं काय लक्षात घ्यायचंय बाई तुझं अजून? अहो ही सुरुवात आहे त्यांची. म्हणजे अहो म्हणजे अर्जुन दादा हळूहळू वंश बरोबर भांडणं काढायला लागतील. आणि वंश नाईलाजाने अमोलला त्याच्या बाबांना भेटू नाही देणार. नाही म्हणजे यामध्ये वंशांची काही चुकी नसेल, पण ते अमोलला असंच दाखवणार ना की बघ तुझी आई किती वाईट आहे, तुला तुझ्या बाबांना भेटू नाही देत. हे बघ, तू म्हणतेस तसं असेल, पण मी तुला आधीच सांगितलंय, अमोल कधीच दीदीला सोडून नाही जाणार. अहो
लहान वय आहे त्याचं. त्याला जसं शिकवतील तो तसं शिकणार. आणि एकदा वंश त्याच्या नजरेत वाईट झाला ना तर मग 7 वर्ष लांब राहिलेल्या बापाकडे तो का नाही जाणार? नाही नाही मोना, असं काय नाही होणार. मला दाजीनूर तुम्ही करा तुमच्या दाजींच्या आरत्या आणि मग काय झालं तर? दाजी खरंच असं काय करतील का? जाऊन विचारा त्यांनाच, सांगतील तुम्हाला. अहो माझा ऐका, तुम्ही वंशांना समजवा, नाहीतर अमोलला आपल्याकडे परत आणणं अवघड जाईल. हा, आणि आपल्या वंश खूप भोळा येतो, त्यांना हे प्लॅन वगैरे काय कळत नाही. आणि अमोल पण लहान आहे, त्यामुळे तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. अरे वा भाचे सरकार, मस्त हा? कशी दिसते मी? वा वा मोना, एक नंबर दिसते बघ तू. अहो तुम्हाला माहितीये का, ही साडी मी जाणून बुजून नेसली आहे. आणि तुम्हाला आठवते का ही साडी कधीची आहे? मेलो. मग सांगा बरं. हा, मागच्या वटपौर्णिमेची, बरोबर आहे की नाही? नाही, हा आत्ता आठवलं मला. पाडव्याची आहे ना, मागच्या पाडव्याला घेतलेली. बापू पाडव्याची, बरोबर आहे ना? पाडव्याची बया, कसला प्रेम हो तुमचा. मी तुमच्यासाठी एवढा उपवास धरलाय आणि तुम्हाला एक साडी सुद्धा लक्षात राहत नाही. ते काय नाही, मी वड पुजून येणार आणि माघारी आल्यावर उपवास सोडणार. तोपर्यंत तुम्ही कामावर जायचं नाही, नाहीतर माझ्या एवढी वाईट कोणी नसेल. काय काय चाललंय तुमचं? मा, अगं मोमानी स्पेशल साडी दिसली आणि मामाला माहितीच नाही किती कधीची साडी आहे ते. दिप्या, काय राहू दे ते. अगं तू पण माझ्या घेती होय माझी. नाही रे दिप्या, मी असंच म्हणाले. पण मोना, अगं आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे एका साडीवरून ठरतं का? पण काय पण म्हण म्हणा, दीपूचा लय जीव आहे तुझ्यावर. त्याच्याकडे बघ की. आज तू पण उपवास धरणार आहेस का? हो पण वंश तुमचा तर घट. मोना, अर्जुन मध्ये आणि माझ्यामध्ये किती भांडण असले, कितीही मतभेद असले, तरी त्याचं आयुष्य वाढावं, मला 7 जन्म तोच नवरा म्हणून मिळावा, यासाठी मी दरवर्षी उपवास करते आणि करत राहील. अगं मागची 7 वर्ष मी उपवास करत आली. वा दिदे, काय बोलल्यास तू? बाई, मला तर तुमचं काय कळतच नाही बघा. मोना, नियतीने बांधलेलं नातं आहे अगं आमचं. समजण्या पलीकडचं आहे, पण मी जपतीये आणि कायम जपत राहील. अहो पण बिन काय नाही मोना, तिने तिच्या नवऱ्यासाठी उपवास केलाय, त्यात काय चुकलं तिचं? जावा आपल्या वडाची पूजा करून या. चला. मा पण येते तुझ्यासोबत. अहो छोटे सरकार, तुम्ही काय करणार तिकडे आमच्या बरोबर येऊन? मा, तूच म्हणते ना की आपण जिथे जातो तिथली आपल्याला परंपरा माहित पाहिजे म्हणून. मा, हा तर आपला महाराष्ट्र आहे ना, मग मला सगळं माहित पाहिजे इथलं. जागा घेऊन त्याला. ईस्ट या वेस्ट, तिकडे मामा सगळ्यात बेस्ट. बोलायला ऐकणार आहे का? हा चला. वाणीवाडाच्या पूजेला झालं, आता यांची झुंपणार. मी वंशाकडून बोलले तर रुपालीत येणारच, आणि रुपाली ताईकडून बोलले तर मग झालंच. जाऊ द्या, आपण छान राहिलेलं बरं. जाऊ बाई, अहो जगाला दाखवायला नको का मी किती चांगली आहे ते? एकीकडे नवऱ्याला सोडून द्यायचं, त्याच्या मुलापासूनही त्याला लांब करायचं, आणि दुसरीकडे हे असले व्रत करून दाखवायचं माझं किती प्रेम आहे ते. एकतरी अशा पवित्र ठिकाणी मला तुझ्याशी वाद घालायचा नव्हताच, पण काय ना, तू एक गोष्ट विसरतीये. अगं माझा साखरपुडा नाही, लग्न झालंय अर्जुनशी. त्यामुळे शास्त्रानुसार किंवा हक्काने वडाची पूजा मीच करायला पाहिजे, नाही का? उगाच आव्हानू नकोस. हा हक्क तू मागच्या 7 वर्षात गमावलाय, आणि आज इथं काही दाखवायला आलीस का लोकांना? बरोबर आहे जाऊबाई, तिच्यातल्या पतिव्रतेला 7 वर्षात आजच बरी जाग आली.
प्रतिमाने प्रत्येक वेळेस उपास केलाय हे मी बघितलंय. नाही, आणि ही स्पर्धा नाहीये खरं तर, पण तरी मी सांगते. हो, मी गेली 7 वर्ष हा उपवास करते आणि नित्य नियमाने पूजा करते. कारण अर्जुनची आणि माझी गाठ नियतीने 7 जन्मांसाठी बांधली. पण मला चांगलंच माहितीये की तू हे का करतेस ते. तुला असंच वाटतंय ना की आर्याचं आणि भाऊजींचं लग्न होऊ नये म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी आर्याचं आणि भाऊजींचं लग्न हे होणार. ताई, तो माझा निर्णय नाहीये. हो, कारण हा निर्णय अर्जुनचा आहे. आणि हे बघ, पुढच्या 7 जन्माचं तर माहित नाही, पण या जन्मात तर अर्जुन तुला नवरा म्हणून मिळणार नाहीये. मला या ठिकाणी वाद नाही घालायचा. माझ्या गळ्यात जोवर मंगळसूत्र आहे तोवर मी ही पूजा करत राहील. अपर्णा, भाऊजी आर्याबरोबरच लग्न करतील. आणि कसं आहे ना, प्रेम हे एक दिवस नसतं दाखवायचं. ते तुमच्या रोजच्या वागण्यातनं, चालण्यातनं, बोलण्यातनं दिसायला पण लागतं. कळलं? जाऊ द्या ना जाऊबाई. अहो, हिने कितीही देवाकडे अर्जुनला मागितलं ना, तरी देवालाही चांगलंच माहिती. पब्स आपण सील केलेत, त्याचे रिपोर्ट्स आहेत. थँक्यू. आणि अजून 2 बार्स आहेत ज्यावर आपल्याला रेट टाकायची. मॅडम म्हणलं तर परमिशन देते. मॅडमनी परमिशन दिली आहे, त्या सही करून गेल्या होत्या. ग्रेट. काय तोंडे साहेब, अहो मॅडम नसताना सगळी कामं अप टू डेट चालू आहेत की तुमची. कसं आहे, मॅडमचा हा शिस्तीचाच भाग आहे. मॅडम आल्यानंतर पुण्यातल्या कुठल्याही तुम्ही सरकारी कचेरीत जा, अधिकारी नसतानाही तुम्हाला तुमचं काम झालेलं नक्की आढळेल. थँक्यू सर. मिळालं उत्तर. चला साहेब, आज जरा लवकर घरी जायचं होतं. काय चिंचुके, आज लय खुश दिसतोय. हो साहेब, आज वटपौर्णिमा आहे. आज आपला लय रुबाब असतो बरं का घरी. आयटीत असं घरी जायचं, मस्तपैकी पुरणपोळीचा घास बायकोला भरवायचा, तिचा उपवास सोडायचा, आपण पुरणपोळीवर ताव मारायचा आणि मस्तपैकी द्यायची ताणून बघा. अरे चिंचुके, आर्याने पण उपवास पकडलाय रे आज. हे बेत झालं की बघा, म्हणजे 7 वर्ष तुमच्यासाठी कोणी उपवास पकडलेला नाही. आर्या मॅडमनी 7 वर्षाची कसरच भरून काढली बघा. साहेब, मी एक सांगू का, आर्या मॅडमचा लय जीव आहे तुमच्यावर. बघा की, म्हणजे लग्न अगोदर तुम्हाला नवरा समजायला लागल्यात आणि त्यांनी उपवास पण ठेवलाय तुमच्यासाठी. हा तेच चिंचुके, लग्नात या सगळ्या गोष्टी जरा. अहो साहेब, आता झालाय की साखरपुडा, अहो राहिलंयच काय. आणि असं लग्नाला किती वेळ लागतो. साहेब, मी काय म्हणतोय, तुम्ही पण लवकर घरी जावा. आर्या मॅडम वाट बघत असतील उपवास सोडायला. आप्पीचा फोन, तिने पण उपवास पकडला असेल तर. साहेब, तुम्ही फोन तरी उचला पहिले. हॅलो. हॅलो बाबा. अरे अमोल बाळा, काय रे. बाबा, आता तू कुठे आहेस? मी कामात आहे जरा. काय रे बाळा. बाबा, लवकर पोलीस कॉलनीतल्या वडाच्या झाडाखाली ये. काय रे, काय झालं. इथे जोरात आल्या मोशीचं आणि माझं भांडण सुरू झालंय. काय. अरे पण का. त्या दोघींनी तुझ्यासाठी उपवास केलाय ना, पण तू कोणाचा उपवास सोडणार त्यावरून ते भांडताय. काय काय बोलतोय तू. हो, पण तू इथे आला नाहीस ना तर भांडण खूप वाढतील. अमोल बाळा, तू तू तिथंच थांब. मी आलो. हो बाबा, लवकर ये तू. अरे चिंचुके, निघ तू पण, मी पण निघतो. साहेब, काय झालं. सांगतो तुला. चल निघ. अमोल. अमोल. अमोल, अमोल.
अमोल आज काय झालं हिला? अहो वंस त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून चक्कर आली असेल. काय हे तुला माहिती नव्हतं का? मला नाही माहिती अमोल. आपे तू एक काम कर, डॉक्टरांना फोन कर, घरी बोलव, आपण याला घरी घेऊन जाऊ. फोन अमोल अमोल बाळा, पाणी एक कप. हॅलो डॉक्टर, मी अपर्णा बोलतेय. अहो आम्हाला चक्कर आली, तुम्ही घरी या ना लवकर. हो आम्ही आलोच. अमोल हे चल. डॉक्टर येतात ना? हो. त्याला नेमकं काय झालंय कोणी सांगेल का? डॉक्टर अहो, तो आमच्या सोबत वटपौर्णिमेची पूजा बघायला आला होता, पण तिथे अचानकच चक्कर येऊन पडला. डॉक्टर दिवसभर त्याने काय खाल्लं नाही त्यामुळे झालं असेल का? हा, कधी कधी पोट रिकामं असलं तर चक्कर येऊ शकते. त्याला जास्त काय झालेलं नाही ना? म्हणजे डॉक्टर जास्त अशक्तपणा आला असेल ना तर आपण लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ. हा डॉक्टर पटकन दवाखान्यात घेऊन जाऊ, रिस्क नको घ्यायला उगाच. बरोबर आहे. आपण तुम्ही सगळे शांत राहा. अहो पण डॉक्टर प्लीज बाहेर जा. मला त्याला शांतपणे तपासू द्या, मगच मला कळेल की नेमकं काय झालेलं आहे ते. प्लीज बाहेर वेट करता का? डॉक्टर खरंच काळजी करण्यासारखं काय नाही ना? आता तरी तो ठीक वाटतोय, पण त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतील, त्यासाठी वेळ लागेल. तुम्ही थोडा वेळ वाट पाहता का? अमोलला चक्कर कशी काय आली? अहो मला असं वाटतं सकाळी त्यांनी काही खाल्लेलं नाही त्यामुळे असेल. आणि छोटे सरकार लहान आहे तो. खाल्लं नाही म्हणजे अमोल सकाळी सकाळी काय खात नाही का? उपाशी होता का तो? नाही अरे तसं नाही. तो रोज सकाळी नाश्ता करतो की. मला वाटलं रोजचं जर का आजही नाश्ता केला असेल. वाटलं म्हणजे त्याने काय खाल्लंय का न खाल्लंय हे बघण्याचा लोड पण घेत नाही का तू? नाही तसं नाही. अहो वंस माझी काही चुकी नाही हा. मी त्यांना दिला होता नाश्ता खायला, पण त्यांनी सकाळपासून ठरवलेलं की माने खाल्ल्याशिवाय मी काही नाही खाणार. हे काय का असं ना, ही आई आहे ना, तिला कळायला पाहिजे ना. हे बघा कलेक्टर मॅडम, अमोलला सांभाळणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. एक मिनिट थांब. माझ्या जबाबदारी तुम्हाला शिकवू नकोस हा? अरे हो, तुला जबाबदारी कोण शिकवणार ना? कारण तू तर सगळ्यांना चाप्या. आता अमोल आज चक्कर येऊन पडला आणि तुम्ही. अहो दाजी, अमोलची काळजी घ्यायची सोडून तुम्ही भांडताय काय? अगं डॉक्टर म्हणतायत ना तू व्यवस्थित आहे, तुम्ही जरा दम धरा की. डॉक्टर कसा आहे माझा अमोल? त्याला काहीही झालेलं नाहीये. तो ठीक आहे. पोटात काही नसल्यामुळे थोडा अशक्तपणा आलाय त्याला. सेफ्टीसाठी आपण काही टेस्ट करून घेऊ. डॉक्टर मला एक सांगा, अमोल ठणठणीत बरा कधी होईल? अहो काहीच नाही, अगदी व्यवस्थित आहे तो. थोड्या वेळाने त्याला जाग आली की त्याला काहीतरी खायला द्या आणि गोळ्या द्या. डॉक्टर याआधी अमोल बऱ्याच वेळा उशिरा जेवलाय, पण याआधी कधी त्याला असा त्रास झाला नाही. हो, नुसतं विकनेस कारण नसतं, कधी कधी मायनस स्ट्रेसमुळे सुद्धा चक्कर येते. अहो डॉक्टर एवढ्या लहान मुलाला स्ट्रेस? हो, बरेचदा लहान मुलांच्या मनासारखं होत नसलं की ते स्ट्रेस घेतात. त्यामुळे आता त्याला काहीही स्ट्रेस देऊ नका. त्याला नेहमी आनंदी ठेवा. डॉक्टर त्याला टेस्टसाठी नाही, काही गरज नाही. ब्लड सॅम्पल घेतलंय मी त्याचं. उद्यापर्यंत रिपोर्ट येतील. चला निघतो मी. थँक्यू. माझी चुकी आहे. मी उगाच त्याला तिकडे घेऊन गेले. मी म्हणत होते तुम्ही तिकडे येऊन काय करणार, पण छोटे सरकार हट्टी आहेत ना, कुणाचंच ऐकत नाही. मोना, अगं डॉक्टरांनी सांगितलं ना बरा आहे तू. असू द्या, तू त्याला काहीतरी खायला गरम गरम कर. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं देता येतील आपल्याला. झालं काही काम म्हटलं की मोना आठवते यांना. मोना, हा हो जातीये. दाजी तुम्ही दोघांनी अमोलला समजून घ्या. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे होता अर्जुनला. कुठे असेल हा? आर्या, अगं तू सकाळपासून पाणी बी पिलेलं नाहीस, अशाने तब्येत बिघडेल ग तुझी.
नाही नको, मला मला काहीच खायची इच्छा नाही. मामनजी, भाऊजी का हो असं वागतायत? त्यांना माहितीये की आर्याने त्यांच्यासाठी उपवास केलाय, तरी अजून घरी आले नाही. निदान फोन तरी करायला पाहिजे होता त्यांना. जाऊबाई, आता यापुढे अर्जुनला मी काहीच बोलणार नाही. कारण मी कधीही काही बोलायला गेली ना की तो अमोलचं कारण पुढे करतो. त्याच्या मनात नक्की काय आहे ना हेच कळत नाही. आणि हे असं होणार होतं तर एवढ्या घाईघाईत आपण हा साखरपुडा का केला? अगं आर्या, तू असा काय विचार करतेस? थांब थोडं, येईल अर्जुन. मामनजी, अहो सकाळची संध्याकाळ झाली. आर्याचा उपवास सोडायला म्हणून भाऊजी तिकडे आले होते आणि सरळ अपर्णाच्या घरी गेले. आणि बाबा, तुम्हाला जर वाटत असेल ना की मी चुकीची आहे तर यापुढे या घरात मी येणार नाही. अगं, असं नाहीये आर्या. पण बाबा, तुम्ही पूर्वीसारखे अर्जुनशी स्पष्ट का नाही बोलत आहे? बाबा, हे अर्जुनचं असं वागणं आमच्या भविष्यासाठी ठीक नाहीये. अगं आर्या, ते लेकरू तिकडे आजारी असताना आपण असं दुसऱ्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही ग. अमोलला बरं वाटलं ना की येईल अर्जुन. बाबा, मी आत्ताच बोलतच नाहीये. पण जेव्हापासून अर्जुनला हे कळलंय ना की अमोल त्याचा मुलगा आहे, तेव्हापासून त्याच्या वागण्यात खूप बदल झालाय. आर्या, तुला जे काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोल ना. तू विनय काकाशी बोलू शकतेस. बाबा, अर्जुनला माझं प्रेम जाणवतच नाही. माझा उपवास सोडायला तो आला नाहीये हे मी समजू शकते. पण जेव्हापासून अमोल आलाय ना तो अमोलमध्येच गुंतून आहे. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे हे तर तो पूर्णपणे विसरून गेलाय. आर्या, हे बघ, मी बोलेन अर्जुन बरोबर, पण मला काय वाटते की तुला त्याच्या वागण्याचा त्रास होत असेल ना तर तू एकदा स्पष्ट बोलून घे त्याच्याशी. मामनजी, भाऊजी ऐकतील आर्याचं? ऐकल नाही ऐकल तसं काय सांगता येत नाही मला. पण कुठल्या बी नात्यात जर का एखाद्या माणसाला त्रास होत असेल ना तर ते नातं फार काय टिकत नाही. त्यामुळं आर्यानं अर्जुन बरोबर बोलणं गरजेचं आहे. आर्या, तू बोलून घे बाई भाऊजींशी, तेच बरं पडेल. ठीक आहे, बोलते मी त्याच्याशी. पण त्यासाठी तो घरी तरी यायला हवा ना. किती लपवायचा प्रयत्न केलास तर लपणार आहे का माझ्यापासून? हे बघ, आप्पीच्यात आणि तुझ्यात मतभेद असली तर मी तुझ्यासाठी जुनाच बापू आहे ना. काय झालं बापू? आज ना त्या अडकीत त्यात अडकलेल्या सुपारीसारखं झालं. काय करावं तेच कळालं. हे बघ, डोक्यात विचारांचा गुंता झाला ना की चुकांची शक्यता वाढत जाते. आधी शांत हो. बस बस बस. आता शांतपणे सांग, काय झाले? बापू, आर्याचा फोन आला होता आता. ती म्हणली तिने दिवसभर उपास पकडलाय तर तो सोडवण्यासाठी घरी येऊन. बर, तुला काय वाटतंय? आत्ता माझ्या डोक्यात अमोलशिवाय दुसरा विषय नाही हो कुठला. त्याच्यात माझा साखरपुडा झालाय, पण त्या विषयावर मला आत्ता नाही बोलायचं. पण अमोलला इथं असं आजारी सोडून मी कसं जाऊ तुम्हीच सांगा ना. अर्जुन, अरे अमोल बरा आहे की आता? डॉक्टरांनी सांगितले की तसं आपल्याला. हो बापू, पण अहो बघ, अमोलची तब्येत बरी आहे असं वाटतंय ना तुला? हा, मग तो होतोय बरा हळूहळू. पण बघ, त्याच्या तब्येतीची काळजी करू नको, आम्ही आहे. पण त्याची जर तब्येत बरी असेल तर तू कशाला स्वतःच्या अडचणी वाढवून घेतोयस? थँक्यू बापू, तुम्ही समजून घेतलं मला. अर्जुन, ती पोरगी तुझ्यासाठी उपाशी, त्यात तिची काय चूक आहे सांग? मला वाटतंय बाप्पीशी बोल आणि जा. ठीक आहे बापू, मी बोलतो आप्पीशी. मी माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणायला इतकं ट्राय करतोय आणि आता मुशी बाबाला ऐकवतीये काय काही असो, पण मी माझ्या मा आणि बाबांना वेगळं नाही होत. सिंबा, आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि अर्जुन, जे काय झालं त्यात त्या पोरीची चूक नाही, पण पुढे जाऊन तो पेस तुझ्यासाठी अवघड होणार असेल तर त्याच्यावर आत्ताच उपाय काढ. ते का हो तुम्हाला? आणि आर्याने असा विचार करणं साहजिकच आहे. पण एका विषयावर किती वेळा बोलणार रुपाली? हा, अर्जुन येईल पण. अर्जुन, हा बोल अर्जुन. कुठे आहेस तू? निघालास? आर्या, अगं मी इथं अमोल जवळच आहे. अरे सॉरी, अमोलची तब्येत अजून ठीक नाही.
मला कदाचित आज इकडंच थांबवलं. अर्जुन, माझा निर्जल उपवास आहे आणि तो अजून मी सोडला नाहीये. आर्या प्लीज समजून घे ना. हे बघ काय होतं, अमोलला थोड्या वेळानंतर त्रास होतो. आता त्याला अशा परिस्थितीत इकडे सोडून कसं येऊ मी सांग ना. अर्जुन, तू नक्की घरी येणार आहेस की नाही? अरे अगं सॉरी म्हणतो ना मी तुला. तू ऐक ना, तू प्लीज काहीतरी खाऊन. अर्जुन, तुझ्या वागण्याचा एकदा नीट विचार कर आणि जोपर्यंत तुला काय करायचंय हे क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत प्लीज मला कॉल करू नकोस. अरे बघितलं बाबा, त्याला चांगलं माहितीये की उपवास सोडलेला नाहीये, तरी तो म्हणतोय मला इकडे यायला जमणार नाही. अगं आर्या, बस, आता या घरची सून म्हणून मला परत इथे बोलवायचं नाही. आर्या, आर्या ऐक ना आर्या. अर्जुन, तू नक्की घरी येणार आहेस की नाही? अरे अगं सॉरी म्हणतो ना मी तुला. तू ऐक ना, तू प्लीज काहीतरी खाऊन. अर्जुन, तुझ्या वागण्याचा एकदा नीट विचार कर आणि जोपर्यंत तुला काय करायचंय हे क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत प्लीज मला कॉल करू नकोस. अर्जुन, अरे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी किती खुश होते मी. त्या एका दिवसात आपल्या पुढील आयुष्याची कित्येक स्वप्न रंगवली होती मी. पण कुणाची नजर लागली ना, नेमकं तीच कळत नाहीये. अर्जुन, अरे काय चुकतंय माझं, निदान ते तरी सांग. का काहीच स्थान नाहीये का माझं तुझ्या आयुष्यात? का तुला काही वाटतच नाहीये माझ्याबद्दल? एवढं जीवापाड प्रेम करून माझ्या वाट्याला हे काय येतंय? कारण तू त्याला जास्त जवळ करतेस आर्या. आई, अगं तू. का दुसरं कोणी अपेक्षित होतं का तुला? नाही आई, असं नाहीये. असं का बोलतेस तू? अगं रात्रीची तू अशी तुझ्या हातातली अंगठी बघत रडत बसलीस. वंसा, ते मी. काय झालं रुपाली? अहो तुम्हीच बघा ना, अर्जुन भाऊजी अजून घरी आले नाहीत. तर तिकडेच राहणार आहेत आता. अगं कुठल्या की लगेच निघून आला असं करता येणार आहे का? येईल थोड्या वेळात. नाही विनय काका, किती दिवस समजून घ्यायचं अर्जुनला? मला पटतंय रुपालीच. अर्जुनशी ना खरंच बोललं पाहिजे. हो मामंजी, तुम्ही तुमच्या भाषेत भाऊजींना सांगा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने भाऊजींशी आणि अपर्णाशी बोलायला लागेल. अपर्णाचं एक वेळ ठीक आहे, पण भाऊजींचं आर्याशी असं वागणं मला अजिबात पटत नाही. अरे पण आर्या काय जाणून बुजून असं वागतो का? विनय काका, अर्जुन जाणून बुजून वागत नाहीये, पण आर्याचा आणि त्याचा साखरपुडा झालाय ना, मग
अर्जुनने आर्याला वेळ नको का द्यायला? मामनजी, आर्या या घरची होणारी सून आहे आणि तुम्ही विसरताय का हो? भाऊजींचं एकटेपण घालवण्यासाठी, त्यांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी आपणच त्यांचं लग्न आर्याशी ठरवलं होतं ना. ती बिचारी आर्या, तुम्ही आजारी असताना तुमच्या एका शब्दावर भाऊजींशी लग्न करायला तयार झाली. आता त्यांचं लग्न नीट पार पाडणं ही तुमची जबाबदारी नाही का? पण तुम्ही मात्र भाऊजींना काहीच बोलू नका. आणि विनय काका, तुला मुद्दा नीट लक्षात येत नाही या ठिकाणी. कुठला? आता अमोलमुळं ते एकत्र राहत आहेत, पण याआधी त्यांच्यात किती मोठी भांडणं झाली होती हे विसरून चालणार नाही हा. आणि त्यांच्यात परत भांडणं झाली तर, आणि अमोलसोबतच झाली तर? नाही, असं काय करणार नाहीत ते. मला तर त्या अपर्णावर ना अजिबात विश्वास नाही. आणि साखरपुडा झाल्यावरच हे सगळं कसं सुरू झालं? त्यांची भांडणं झाली होती ना, ती हे सगळं मुद्दाम करते हे लक्षात येत नाही का हो तुमच्या? का तुमचं तिच्यावरचं प्रेम आड येते अजून? अर्जुन चुकतोय या ठिकाणी विनय काका. ठीक आहे, मी बोलतो या विषयावर अर्जुनशी. बघूया काय म्हणतोय त्या. चला 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 चला. एक दोन तीन. आजोबा, बाबा कुठे आहेत? अरे तुझ्या बाबाला ना जरा स्टेशनात काम लागले थोडं, म्हणून गेला ते. बाबाने मला प्रॉमिस केलं होतं की ते कुठेही नाही जाणार मला सोडून. हा, पण अरे त्याला खरंच महत्वाचं काम लागलं ना, ते येईल ना थोड्या वेळात. अमोल, बाळा असे प्रश्न विचारतात का? मोठ्यांचं ऐकायचं. आप्या, अगं विनायकरावांना फिरणी दे की. हो. मला कधी देणार? हो, देते. हे घ्या. सावकाश हा, गरम आहे. सावकाश. हळू वर पकड. सावकाश. आजोबा, कशी आहे फिरणी? अप्पे, अगं दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी तुझ्या हातच्या फिरणीची चव नाही जाणार बघ. लई वर्षांनी फिरणी खाल्ली तुझ्या हातची, एकदम बरं वाटलं बघ. विनायकराव, अजून थोडी घ्या की. आपल्या देखच. हो बाबा, देऊ अजून? हा, नाही नको. अगं मला जास्त खायचं नाही ना गोड, आणि उगाच आर्याला कळलं तर ते चिडल. बाबा, अहो असं काही नाहीये. तुम्ही उगाच वाईट नका वाटून घेऊ. तुमचं नातं समजू शकते अहो मी. हा, पर चांगली झाली या फिरणी. आजोबा, तुम्ही बादच्या हातचं जेवण आवडतं, मग तुम्ही इथेच का नाही जेवायला? अमोल, अरे बाळा, आजोबा रोज इकडे कसे येणार? रोज जाऊ द्यात. आज आपण एकत्र जेवण करूया का? आजोबा, तुम्ही रुपाली काकी, स्वप्नील काका आणि बाबा सगळ्यांना इकडे बोलून घे जेवायला. वाह, बेस्टच आयडिया आहे की ही. बाबा, खरंच या की सगळे. त्यानिमित्ताने एकत्र जेवता येईल आपल्याला. हा, मी बोलतो त्यांच्याशी आणि सांगतो. सांगू नका, घेऊनच या की. सुरू पण केलं वय तुम्ही? काय राव विनू बाबा, मला सोडून फिरणी खाताय वय? तिथे तू तरी हाक मारायची मला. मस्त आहे की ग घर, जागा बी ऐस पैसे. हो, जागा ऐस पैसे बाबा, पण ही एवढी जागा सुद्धा आम्हाला पुरत नाही. अगं लहान लेकरू आहे ती काय खाऊन पिऊन एक जागे बसणार आहे का? हप्पे, अगं आपला अमोल आसगाव मध्ये जरी असता ना तरी त्याचं वय बघता आसगाव बी लहान पडलं असतं त्याला खेळायला. खरंय बाबा. अगं आसगाव मधनं बाहेर पडून एवढी प्रगती करणं हे तूच जाणो बघ.
दुसऱ्या कोणाचं काम नाही. बाबा मी हे एकटीने थोडीच केलंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अहो बाबा म्हणजे मी कलेक्टर झाले तर हे सगळं मी एकटीने नाही केलंय ना. म्हणजे मी अभ्यास एकटीने केलाय पण बाकी तुम्ही सगळेजण होतात सोबत म्हणून इथवर येऊन पोहोचले ना. अगं ह्यो तुझ्या मनाचा मोठेपणा आहे आपले. नाही बाबा माझ्या मनामध्ये आत्मविश्वास जागवणारा अर्जुन होता. मी खचले तर बापू होते. मला आधार द्यायला तुम्ही होतात. त्यामुळे आज मी जे काही करते त्यात तुमचं सगळ्यांचं महत्वाचं वाटतं. अगं पण तूच कष्ट केलेस ना पोरी. बाबा कष्टाचं यश मिळतं. आपुलकी माणसांमुळे मिळते ना. माणसांशिवाय आपुलकी नाही बाबा. आणि माझ्याकडे तेच नाहीये. एवढं मोठं घर आहे पण माणसं कुठे आहेत? तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय तो का घेतला असेल हे समजू शकते मी. अप्पे तू आधी का नाही ग भेटवलं सामोलला? बाबा मलाही भेटवायचं होतं पण त्याआधीच रुपाली ताईंकडनं कळालं की अर्जुनचा साखरपुडा होतो. मला खूपदा वाटलं बोलावं पण हे सगळं कळाल्यानंतर जर मी आले असते तर सगळ्यांना हेच वाटलं असतं की मी अर्जुनचा साखरपुडा मोडण्यासाठी आले. आता काय करायचं ना तीच कळना झालंय बघ. अगं त्या वेळेला परिस्थिती वेगळी होती ग. पण आता अर्जाच्या आयुष्यात अमोल आला. त्याला त्याच्या बरोबर राहूसं वाटतंय ग. मोलचं तरी काय वेगळं आहे बाबा. दोघांची पण एकमेकांसाठीची ओढ अगदी सारखी आहे. अप्पे अगं आरच्या इथं असला ना की आर्याला त्रास होतो ग. आता होणारी बायको म्हणून तिच्या बी अपेक्षा काही चुकीच्या नाहीत ना. बाबा अप्पे मला तर वाटतं ना की मी तुमचा गुन्हेगार आहे का. मीच या दुःखाचं कारण आहे. बाबा असं काही नाहीये. अहो तुमची यात काहीच चुकी नाहीये. अगं नाही कशी अप्पे. अगं मी जरा कळ काढली असती तर मीच अर्जुनकडनं वचन घेतलं नसतं ना तर यो गुत्ताच वाढला नसता बघ. बाबा तुम्ही एवढी वर्ष थांबलात की कोण थांबतं सांगा मला. आणि या सगळ्यात मला माझी पण चुकी वाटते. अर्जुनने संबंध तोडले म्हणून मी पण बोलायला आले नाही. मी पण बोलायला हवं होतं ना तुमच्याशी. होय अप्पे का नाही बोललीस तू का? बाबा हो मला बोलायचं होतं पण मी कसं बोलणार होते. मी जर तुमच्याशी बोलायला आले असते ना तर अर्जुन चिडला असता. आणि तुमच्याशी बोलायला आले असते तर तुम्ही मला अमोल विषयी विचारलं असतंच की. मग मी काय सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. अर्जुनने आधीच सांगितलेलं मला नव्हतं काही कळत बाबा. खरं आहे अप्पे हे अजिबात सोपं नाही ग. अगं मला बी मागच्या 7 वर्षात जे काय झालं ना त्यावरनं तुझा राग यायचा. पण आज तुला भेटलो आणि तुझी बाजू कळली ग मला. अप्पे मी अमोलला बघितलं आणि तुझ्या पद्धतीने त्याला वाढवलंस ना ते बघून मला खरंच तुझा अभिमान वाटतो अप्पे. हो बाबा नाही माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं केलंय मी. अगं भरपूर दिलंस तू अप्पे. मला तर वाटते ना की अमोल तुझ्याकडे होता ना तेच लय बरोबर झालं बघ. आणि बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अर्जुनला आणि अमोलला कधीच वेगळं नाही करत. आणि तुमचं काय अप्पे? बाबा आमच्या नात्याची दिशा कायमच नियती ठरवत आहे. आणि मला विश्वास इथून पुढे पण जे होईल ते चांगलंच होईल. अप्पे तू लढणारी आहेस आणि हीच गोष्ट तुला इतरांपासून वेगळी करते. आर्या मला सांग बरं तुमचा साखरपुडा झाल्यापासून तुम्ही दोघं किती वेळा डेटवर गेलात ग? आणि दोघांनी असं किती वेळ एकत्र घालवलंय? एकदाही नाही जाऊबाई. म्हणजे त्याला तसा वेळच नाही तर. आर्या अगं अशा काही गोष्टी कराव्या लागतील की जेणेकरून भाऊजी आपोआप वेळ काढतील. म्हणजे जाऊबाई अहो कसली भन्नाट आयडिया आहे ही. माझ्यावर नंतर मान पण आत्ता मी जे काही सांगितले ना ते कसं करायचं त्याचा नीट विचार. हो आणि भाऊजींना साडी नेसलेली आवडते. हो का? आर्या तू ना अशी तयार होऊन जा की तुला बघितल्यानंतर
भाऊजींच्या डोक्यात अपहरणाचा विचार सुद्धा नाही आला पाहिजे. हो. बरं जाऊ बाई. आई अगं आर्या, काय ग? आई का ओरडतेस एवढं? अगं मी आणि अर्जुन ना आज डेटवर जातोय. डेटवर? आर्या, खरं सांगतेस? हो. आणि अर्जुन तयार झाला डेटवर यायला? अगं का नाही होणार तो? होणारी बायको आहे मी त्याची. छान आयडिया ही डेटची. हो आई, अर्जुनच्या आणि माझ्या नात्याची ही नवीन सुरुवात आहे आणि मला विश्वास आहे आता अर्जुन माझ्याकडे नक्की येईल. हो ग, सगळं मनासारखं होईल तुझ्या. बरं आई, मला ना एक खूप मोठा प्रश्न पडलाय ग. कसला? साडीचा ना? हो. थांब, तुझ्यासाठी मी एक स्पेशल साडी देते. स्पेशल? हो, एकदम स्पेशल. थांब. वाव, आई काय सुंदर साडी आहे ही. अगं भरजरीची आहे की ग? आर्या, अगं तुझ्या बाबांनी ना लग्नानंतर घेतलेली ही माझी पहिली साडी आहे. आई, अगं ही साडी तू मला देतेस? अगं मी काय करणार आता या साडीचं? आणि हे बघ, माझं कोकरू खुश ना तर मी खुश. आणि हे बघ, तुझ्या आनंदाशिवाय ना आता मला काही नकोय. थँक्यू आई, थँक्यू सो मच. आर्या, जशी तुझ्या बाबांची आणि माझ्या नात्याची सुरुवात या साडीपासून झाली होती ना, तशीच तुझ्या आणि अर्जुनच्या नात्याची नवीन सुरुवात होईल बघ. हो, नक्कीच. अमोल, काय चाललंय तुझं? तुला बघून कोणी म्हणेल का तू आजारी आहेस म्हणून? मा, मी आजारी नाहीये. मा, पण मला एक गोष्ट सांग ना. बोला. नेती म्हणजे काय? एक मिनिट. नियतीबद्दल तुला कसं माहिती? मा, हे माझं सिक्रेट आहे. मापासून कोणी सिक्रेट लपवतं का? मा, आम्हाला आजोबांनी सांगितलं. काय सांगितलं? तुला आणि बाबांना नेतीने एकत्र आणले म्हणून. आपले आजचाच दिवस आहे. हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता इथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्यात.